ओके. सो आपण इमिजिएटली प्रेझेंटेशनमध्ये जाऊ. म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. आपण मधल्या गॅपमध्ये दुसऱ्यांदा जेव्हा जॉइन करू, तेव्हा आपल्याला 2 गोष्टी बोलायच्या आहेत. आज मी एक अचानक अबॅकसच्या काही टीचर ज्या नवीन जॉइन झाल्यात, ती लिस्ट पण मी ग्रुपमध्ये टाकली. एक अचानक खूप सारे मेसेज होते. म्हणून आपण असं ठरवलं होतं, की काही टीचरांना यावेळेस पण जॉइन करून घ्यायचं का? तर त्यांना वैदिक मॅथच्या पासून प्रवास सुरू करू. तर आपण ऑलरेडी आपण करतोय, तर त्यांना संधी देऊ. पण तिथं पुन्हा परत असं झालं, की जॉइन झाल्या का पुन्हा परत काही लोकांचे खूप सारे प्रश्न किंवा वेगवेगळे मेसेज यायला लागले, की आमचं अबॅकसचं काय? आमचं अबॅकसचं काय? म्हणून तो एक सबस्टिट्यूट अप्रोचमधून आज एक मीटिंग ठेवली होती. तर ज्या ताईंना नवीन जॉइन केलंय त्यांनी आता आणि ज्यांना टार्गेट असेल, की 10 जूनपर्यंत, 15 जूनपर्यंत मला अबॅकस क्लास सुरू करता येईल का? जरूर करता येईल. मी म्हणेल 4 दिवसात पण करता येतो. ते तुमच्या याच्यावर आहे, की तुम्ही तुम्ही डेडिकेटेड किती ते सर्व फॉलो करतायत. ओके. करता येईल, जरूर करता येईल. पण त्याचं इव्हॅल्युएशन व्हावं, त्याचं जजमेंट घ्यावं, तुम्ही परफेक्ट करतायत की नाही हे बघावं. म्हणून या निमित्ताने आपण आत्ता पण काय ठेवलं, की आपल्या आत्ता पण या लाईव्ह क्लासेसमध्ये खूप साऱ्या ताई नाहीयेत आणि त्यांची इच्छा आहे, की आम्हाला सर्व येतं. आम्हाला सर्व असं शिकवायचंय, तसं शिकवायचंय आणि मग मला काही ताईंचे फोन पण येतात, की 2 लेकरं नाशिकहून मुंबईला आले आणि नाशिकच्या ताई म्हणतात मुंबईहून नाशिकला आले आणि काही ताई म्हणतात पुण्याहून दिल्लीला गेले. ते लेकरं आमच्याकडे आले आणि बाय चान्स आपण असं म्हणतो, आपण स्वाभिमानाने सांगत असतो, की आमच्या ताई वेल एज्युकेटेड आहेत. वेल ट्रेन आहेत बिकॉज आपण तेवढा वेळ देतो. तुम्हाला पाहिजे तेव्हा जेवढा जॉइन करायचा तेवढा करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तिसऱ्यांदा किंवा दुसऱ्यांदा हे वैदिक मॅथ शिकवत असेल किंवा मी 5व्यांदा 6व्यांदा अबॅकसचे क्लासेस घेत असेल, तर त्यात काही ताई 5व्यांदा 6व्यांदा पण रोजचा क्लास अटेंड करतात. आणि ते काही 10-5 विद्यार्थ्यांना नाही शिकवत. तर रेग्युलरचे 5-50, 100 विद्यार्थी, त्याच्यानंतर अबॅकसचे पण 60,000-70,000 विद्यार्थी. असं म्हणजे तेवढ्या बिझी शेड्यूलमध्ये पुन्हा परत त्यांचा काही जॉब असेल, एवढे विद्यार्थी रेग्युलर क्लासेसचे असतील, ते आणि त्याच्यानंतर ब्रेन ड्रेनचा रोजचा क्लास. न चुकता पण हजर करणाऱ्या 5-6 वेळेस अटेंड करणाऱ्या ताई आहेत. मग आता तुम्ही म्हणाल, की त्यांना वेळ त्यांच्याकडे खूप वेळ आहे, त्यांना कामं नाही. पण ते सर्व बिझी आहेत. पण तरी पण ऐकतात बिकॉज दे आर त्यांना एक्सपर्ट व्हायचंय आणि ते एक्सपर्ट झालेल्या पण आहेत. हा एक पार्ट ऑफ द विनाकारण टीव्ही सीरियल बघण्यापेक्षा किंवा काय बघण्यापेक्षा एक टाईम मॅनेजमेंट केलं, तर हे सर्व सोपं होतं. एवढंच मी याच्याबद्दल बोलेन. पण परत पुन्हा परत विषय व्हायला नको. प्लीज म्हणून इकडे जातो. प्लीज इकडे लक्ष द्या. हं. प्लीज, प्लीज माईक बंद ठेवा जगताप. शुभांगी जगताप ते माईक बंद. ओके, ओके. सो काल परवा आपण इथं आलो होतो आणि इथं आपल्याला असं लक्षात आलं होतं, इकडे लक्ष द्या. इथं लक्षात असं आलं होतं आपल्याला, बाय द डिफिशियन्सी आणि बाय कॉम्प्लेक्शन आपण कंप्लीट केलं होतं. मला कोणीतरी सांगेल कुठल्या पेजची प्रॅक्टिस झाली होती. कारण माझ्याकडे इतर मी लिहिलेलं नाही. कोणीतरी सांगेल का मला? इथपर्यंत आपण झाली होती असं समजूया किंवा नसेल तरी आपण करूया प्लीज सर्वजण. इकडे लक्ष द्या, की ॲडिशन आणि बाय द सबट्रॅक्शन असं होतं. प्लीज इकडे लक्ष द्या. मी एखादं समजून सांगतो, की हा बेस संख्येच्या जवळ आहे. मी याला 10 कन्सिडर करणार आहे म्हणून +1 आणि -1. प्लीज इकडे लक्ष द्या. -1 मीन्स मला डायरेक्ट जर मी असा अप्रोच बघितला, तर मला आन्सर दिसणार आहे 64 दिसणार आहे. मी या 7 वर जातो. प्लीज इकडे लक्ष द्या. मी याला 10 बघणार आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. मी याला 10 बघणार आहे आणि याला मी 61 बघणार आहे. 61 बघणार आहे. म्हणजेच मी इथं +3 करणार आहे. इथं +3 करणार आहे आणि इथं -3 करणार आहे. या कॅल्क्युलेशनच्या बद्दल बोलतोय मी. म्हणजे बाय द ॲडिशन आणि बाय द सबट्रॅक्शन. क्लिअर आहे? क्लिअर आहे सर्वांना? म्हणून मी याला +3 केलं, याला -3 केलं. इथं मी +4 करणार आहे, इथं +4 करणार आहे, इथं -4 करणार आहे. म्हणून ईझी होऊन जातं आन्सर. आन्सर इथं 44 फक्त बघता आला पाहिजे. मुलांना सुरुवातीला हा अप्रोच डेव्हलप होईपर्यंत पहिला राउंड, दुसरा राउंड, तिसरा राउंड मुलांनी पेन्सिल ने असं राईट केलं तरी चालतं. पण नंतर त्यांना सांगायचं डायरेक्ट दिसलं पाहिजे. मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे. क्लिअर आहे? हे केलं होतं का? कोणी सांगेल का मला? कोणीतरी हिमप्रभाताई, हे आपण सॉल्व्ह केलं होतं का?
किंवा मला माहेश्वरीताई बऱ्यापैकी पाठवत असतात रोजच्या. हे बघितलं होतं आपण. लवकर सांगा येस या नो. नाही सर, नाही. नाही सर. प्लीज इकडे लक्ष द्या. नाही हा, सर. प्लीज प्लीज. बाय द डिफिशियन्सी, प्लीज प्लीज आता इकडे लक्ष द्या. बाय द डिफिशियन्सी आणि कम्प्लेशन टुगेदर, म्हणजे बघा दोघं काहीतरी वेगवेगळंच येत आहे, पण इकडे लक्ष द्या. तो वेगळा होता, बाय द ऍडिशन बाय द सबस्ट्रॅक्शन पार्ट वेगळा होता. आता इकडे काय करायचंय, डिफिशियन्सी आणि कम्प्लेक्शन टुगेदर कुठल्या तरी एका संख्येला मला बेस बनवायचा आहे. म्हणजे मी याला काय बनवणार आहे, 50 बनवणार आहे, याला 50 बघणार आहे. आणि जेव्हा याला मी 50 बनवतो, सो डेफिशियन्सी म्हणजे आपण असं बनवू शकतो. हे बघा, परत असं पण करू शकतो, 40 प्लस 9 आणि प्लस 5 असं पण करू शकतो. किंवा आपण याला असं पण करू शकतो, +1 -1 बाय द ॲडिशन आणि बाय द सबट्रॅक्शन. दोघं अप्रोचेस सेम आहेत. आणि जर आपलं सुरुवातीला आपण डिजिट फॉर्मेशन शिकलो होतो आणि जर डिजिट फॉर्मेशन झालं असेल, तर आपण असं पण करू शकतो. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण असं पण करू शकतो, असं पण करू शकतो डिटेल. आणि म्हणून आन्सर इज द 54. आन्सर इज द 50. हे डिटेलिंग झालं. हे डिटेलिंग झालं, की नेमकं बेस बेस संख्या बाजूला काढल्या आणि हा डिटेलिंगचा पार्ट आहे. इकडे लक्ष द्या. इथं पण काय करू शकतो, इथं पण बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन पण करू शकतो. पण डिफिशियन्सी आणि डिफिशियन्सी निश्चितच इथे डिफिशियन्सी 60 पण आपण करू शकतो आणि प्लस आपण 4 पण करू शकतो. किंवा आपण 50 +7 आणि म्हणून 50 +10 +4. हे डिटेलिंग दोघं असं पण केलं तरी ओके. असं पण केलं, विचार सांगतोय मी, विचार काय-काय डोक्यात येतात. डिफरंट वेगवेगळ्या वेने येऊ शकतात. सो प्लीज सर्वजण करा हे सॉल्व्ह. तुम्हाला जसं विचार येतील तसं सर्व चालेल. कारण आपण सर्व आता शेवटी प्लीज इकडे लक्ष द्या. शेवटी इम्पोर्टंट काय? इम्पोर्टंट हाच आहे, की मला फायनल आन्सर दिसताना मेंटल अरिथमेटिक अप्रोच आला पाहिजे माझ्या डोक्यामध्ये. एवढंच आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिकतोय. पुन्हा परत सर्वजण सॉल्व्ह करा प्लीज, एव्हरीवन प्लीज. थोडंसं बाहेर येतो, कारण काय झालं ना, मला प्रॉब्लेम असा आला, की ते प्रेझेंटेशन मलाच दिसत नाहीये. एक जस्ट मिनिट कोणी सांगेल का आलो का म्हणून? दिसतंय का म्हणून सांगेल कोणी? दिसतंय सर. हे करून घेतलं मी थोडंसं. एक जस्ट मिनिट कारण मला दिसत नाहीये, म्हणून मी साईडला करून घेतो. ओके. ओके. हां, प्लीज एव्हरीवन कंटिन्यू. फटाफट सॉल्व्ह करा. ते झाले सर. ओके, ठीक आहे. पुढची रो करा. चला. बाय द हा. ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन ही करा. म्हणजे आता जस्ट थोड्या वेळापूर्वी एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे करा. मला वाटतं संपून जाईल आपला हा ॲडिशनल अप्रोच, आज संपून टाकू. मग उद्यापासूनचा प्लॅन कसा असेल क्लासचं ते पण समजून सांगतो मधल्या गॅपमध्ये. झालंय का, कोणीतरी सांगेल? सोपं आहे. आठ चोक 32 सेकंदाची गरज आहे. ठीक आहे, असं समजूया आपण.
प्लीज शाळेच्या पद्धतीने करू नका. परत एकदा आठवण करून देतो. मेंटल अरिथमेटिक करण्याचा प्रयत्न करा किंवा डिटेलिंग करा, किंवा बाय द ॲडिशन किंवा बाय द सबट्रॅक्शन असेल तर इथं असा विचार करा की मला -4 करायचेत, -4 करायचेत, +4 करायचेत, किंवा मला +2 करायचेत, -2 करायचे. दोघं सारखंच आहे. उत्तर तर सारखं आहे. काही पण दिसू शकतं कोणाला. कोणाला याला बेस करायचा आहे, कोणाला याला बेस करायचा. प्लीज इकडे लक्ष द्या वाटतं. 38 + 6. कोण म्हणेल मी याला 40 करतो, याला 4 करतो. कोणी असं म्हणेल. एखाद्या ताई म्हणतील, "नाही मला तसं दिसलंच नाही. मला याला 34 करायचंय आणि याला 10 करायचंय." नो डाउट. जसा विचार आला तसं चालेल. एखाद्या ताई म्हणतील, की मला हा 30 दिसतोय आणि आम्हाला दोघं मिळून 40 दिसतायत. काही ताई म्हणतील, "आम्हाला हा 30 दिसला, आम्हाला हा 40 दिसला. आम्हाला 44 दिसतंय." नो प्रॉब्लेम. जसा वे जसं तुम्हाला शेवटी इम्पोर्टंट काय आहे? तुम्हाला मेंटल अरिथमेटिक अप्रोच डेव्हलप झाला पाहिजे. कसंही दिसू शकतं. डन. ओके. म्हणून कारण तुम्ही म्हणाल, असंच सांगितलं होतं, तसंच सांगितलं होतं. हा प्रश्न काही ताई होऊ शकतील. नाही मग असं तसं नाही. मी मुद्दाम सांगितलं. हे क्वेशन सॉल्व्ह करायचं. हे पण होऊ शकतं, हे पण होऊ शकतं, असं पण दिसू शकतं. बिकॉज ऑफ डिफरंट डिफरंट वे होऊ शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. अल्टिमेटली आपल्याला सर 55 + 10 -1 केलं तर चालेल? का नाही? चालेलच. इकडे पण बघा लागल्यास. इकडे बघा लक्ष द्या. 55 आता हे बघा, या पद्धतीत आहे बाय द डिफिशियन्सी, ॲडिशन बाय सबट्रॅक्शन. कारण खूप साऱ्या मेथडमधून आहे ना आपलं वेगवेगळ्या हे बघा व्हरायटीज घेऊन इनडायरेक्टली आपण काय करून घेतोय सीमाताई, वेगवेगळ्या व्हरायटीज घेऊन आपण मेंटल अरिथमेटिक करून घेण्याचा ब्रेनला सवय लावून घेतोय. ब्रेनला अप्रोचेस देतोय. ब्रेनला अप्रोचेस देतोय. आपला पण स्वतःचा एक अप्रोच असतो. पण त्यात सवय काय असते ट्रेडिशनल मेथड बोटांवर मोजायची, कॅल्क्युलेटर घ्यायची किंवा साइडला डॉटिंग करून करायचं. तर मुलांना काय दिसला पाहिजे, एखादा एखादा मुलगा जर असा अप्रोचेसमध्ये गेला, तर त्याला हा 10 दिसतो आणि त्याला 54 दिसतो. हा 54 दिसतो. म्हणजे आपण काय केलं बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन. सॉरी मी 2 लिहिणार होतो बोलता-बोलता. बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन असं दिसलं. म्हणून आन्सर 64. पण एखादा काय म्हणेल, की मला हा 60 दिसला. हा मला 60 दिसला आणि हा मला 4 दिसला. काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही. एखादा काय म्हणेल, "नाही, मला असा दिसला. 50 + 14 दिसला मला." असा म्हटला तो. असा दिसला. नो प्रॉब्लेम. अप्रोचेस, ऑल अप्रोचेस. कारण हा म्हणूनच आपण बघितलं, की या सगळ्या पद्धतीने आपण असा विचार करू शकतो. पण कसं झालं पाहिजे? मेंटल अरिथमेटिक झाला पाहिजे. ओके, हा उद्देश आहे. क्लिअर आहे? आपण टीचर आहेत, आपण मुलांना हे समजून सांगितलं पाहिजे, फ्रीडम दिलं पाहिजे. पण त्यांना प्रत्येक टप्प्याला बुकमध्ये आता आपण इथं थोडे कमी कॅल्क्युलेशन घेतोय. इथं कमी कॅल्क्युलेशन आहेत आपल्याला ॲज अ टीचर म्हणून. आपण एवढं 3 महिन्याचं थोडी सोडवत बसणार आहे तिथं. पण जेव्हा आपण मुलांना ब्लॅक बोर्डवर आपण पहिले कन्सेप्ट एक्सप्लेन करणार, हे जे काही आपण पी-डी-एफद्वारे करतोय त्या पद्धतीत तसेच जे काही बुक असतं, त्या बुकमधलं तुम्ही पहिले त्यांना एक्सप्लेन करणार. मग त्यांना सांगा, या वीकचं हे टार्गेट आहे. हा टास्क आहे. तुम्ही बघा. असं असा उद्देश आहे. सो ओके. माईक सर्वजण बंद ठेवा. कोणाचा माईक ऑन असेल तर प्लीज. येऊ देवा. प्लीज. प्लीज, प्लीज. ओके. झालंय हे पण. ओके. आता पुन्हा परत इकडे लक्ष द्या. मी एक समजून सांगतो. समजून सांगतो मग पुढे जा. आता आपण काय झालं सिंगल नंबरवरून आपण डबल नंबरवर आलो. लक्ष द्या पहिले, लक्ष द्या. सिंगल डबलवरून नंबर डबलवर आलो. मग बदल काहीच झाला नाही. आता हा जो आहे ना, हा मला इथं +1 करायचा आहे. मग इथं -1 होणार. ही पहिली एक आपण बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन. मीन्स आपण डायरेक्ट विचार करू शकतो, की मला याच्यामध्ये 63 उत्तर दिसतंय. तर कसं प्लीज आपण बघून घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल 43
प्लस 20 असं पण दिसू शकतं आपल्याला. आन्सर इज अ 63 असं पण दिसू पण असं पण दिसू शकतं कारण आपण आधी डिटेलिंग मध्ये असं बघितलं होतं 40 +10 +10 +4 आणि +9 आणि मग मुलांना काय होतं प्लीज इकडे लक्ष द्या. काही मुलं काय म्हणतील, की इथं आम्हाला 50 दिसतोय, हा 50 दिसतोय आणि मला हा 10 दिसतोय, हा 10 दिसतोय. कारण याच्यातून मला 1 इकडे पुन्हा परत जाताना दिसतोय आणि म्हणून पुन्हा परत मुलं म्हणतील, की 40 +10 अगेन +10 आणि +3 आणि म्हणून हे 60 आणि +3 आन्सर इज द 63. हे डिटेलिंग कसंही करू शकतो. ॲग्री विथ मी एव्हरीवन. पण आत्ता सध्या जी टेक्निक आहे प्लीज इकडे लक्ष द्या. जी टेक्निक आहे, त्या टेक्निकचा आपण इथं वापर केला पाहिजे. हे सर्व अप्रोचेस झाले. हे अप्रोचेसचे सर्व उत्तर सारखेच येणार आहेत. पण बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन जर आपण अप्रोचमध्ये ही प्रॅक्टिस करणार आहोत, तर त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. मी अजून एक समजून सांगतो. मग फायनल करूया प्लीज इकडे लक्ष द्या. ओके. पुन्हा परत एक घ्या. इकडे लक्ष द्या. आपण हे बघूया. प्लीज. कारण इथं सर्व 29, 59, 19 असे आहेत. म्हणजे सर्व ठिकाणी +1, -1 एवढंच आहे. सो प्लीज डू इट एव्हरीवन. डू इट फास्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8 त्रिक 24 किंवा 8 चोक 32. अर्धा मिनिटाच्या आत व्हायला पाहिजे. तर अगोदर झालंय हे. हं. तरी करून घ्या. काही प्रॉब्लेम नाही. तरी करून घ्या. झालं असेल तरी करून घ्या. हो. एक तर मागं गेलो असेल नंतर पुढे गेलो. मला वाटतं हे झालं नव्हतं आपलं. पण ठीक आहे. तर एक कुठल्यातरी संख्येला बेस बनवला, की ॲडिशन सोपा होतो. हे याच्यातून आपल्याला समजून घ्यायचंय. बेस संख्या आणि दुसरी डन सर. ठीक आहे. कुठलेही बेस एकत्र केले, की मग आपल्याला ॲडिशन सोपं होऊन जातं. असं याचा याचा अर्थ असा आहे, बाकी काही नाही. मीटिंग थांबल्यानंतर सर्वजण जॉइन करा. मला महत्त्वाचं बोलायचंय. मधल्या गॅपमध्ये मीटिंग थांबल्यानंतर सर्वांना सांगून ठेवतो. इम्पोर्टंट आहे. डन सर. ओके, व्हेरी गुड. सो प्लीज पुढचा पार्ट आहे पुन्हा परत. ओके, स्टार्ट प्लीज एव्हरीवन. एक करून दाखवतो लागल्यास. इकडे लक्ष द्या. इथं +2 होणार, इथं +2 होणार, इथं -2 होणार. ओके, प्लीज स्टार्ट. आन्सर इज द 67. ओके, 57. ओके. आपण डायरेक्ट लिहू शकतो 37 + 20 डिटेलिंगमध्ये. आन्सर इज द 57. 45 + 40 आपण असं करू शकतो. इकडे 55 53
प्लस 30 किंवा 60 प्लस 23. दोघं बाजूला बेस व्हॅल्यू वेगवेगळं करू शकतो. असा ऑप्शन पण लिहायला वाटलं तर. ओके, 60 प्लस 65 किंवा 55 प्लस, एक जस्ट मिनिट ना, मला हा मेसेज बाहेर काढून घेऊ द्या, व्हायरस. ओके ओके, हां, 55 प्लस 70. ओके, किंवा 45 वगैरे केला आपण आता. ओके, किंवा 50 प्लस 35. इथलं 40 40 प्लस 70. दोघं बाय क्लिअर झालं ना सीमाताई? दोघं पद्धतीने आपण दोघं कुठला तरी एक बेस व्हॅल्यू करून हे दोघं पद्धतीने बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन हे दोघं व्हिज्युअलाइज होऊ शकतात ऑप्शन. हे दोघं ऑप्शन व्हिज्युअलाइज डन. क्लिअर आहे? मुद्दाम मी दोघं अप्रोच मुद्दाम मे बी कोणाला हा अप्रोच दिसेल, कोणाला हा अप्रोच दिसेल. होऊ शकतं. कुठलंही दिसू शकतं, नो डाउट. ओके? सोडूया. पुढे जाऊया प्लीज. ओके, प्लीज. ओके. आता जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो, इकडे लक्ष द्या. थोड्या वेळापूर्वी जे बोललो, की कुठलं तरी ऑप्शन येणार आहे. मग इथं असं बघितलं, बाय द डिफिशियन्सी, कंप्लेशन टुगेदर, बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन. या दोघं पद्धतीने आपण करू शकतो. दोघं पद्धतीने करू शकतो. ते आपण बघूया. प्लीज इकडे लक्ष द्या. आता इथं जर आपण बघितलं, याला जर मला 30 करायचं असेल, म्हणून जस्ट मिनिट थांबा. पहिले पहिले पहिला 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 डिजिट लो आपण. 51 प्लस 30 आपण असं पण करू शकतो. असं पण करू शकतो. म्हणजे जिथं आपण काय केलं, +1 केला, सॉरी +5 केला आणि इथं -5 केला. आपण ही मेथड वापरली. बाय द ॲडिशन आणि बाय द सबट्रॅक्शन अशी मेथड केली. आता ही मेथड काय म्हणते, डिफिशियन्सी आणि बाय द कम्प्लेक्शन टुगेदर काय म्हणते, प्लीज इकडे लक्ष द्या. ही पद्धत काय म्हणते, ही आपण या पद्धतीने केलं, की +5 केलं म्हणून 30 आला, -5 केला म्हणून 56 आला. मग ही पद्धत काय म्हणते, एक कुठल्यातरी नंबरचं डिफिशियन्सी शोधा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला 56 आहे. हा 60 बेस आहे. याचा बेस 60 आहे. म्हणून याची डिफिशियन्सी काय आहे? प्लीज इकडे लक्ष द्या. पहिले समजून घ्या प्लीज इकडे लक्ष द्या. याची डिफिशियन्सी काय? याची डिफिशियन्सी 4. इकडे लक्ष द्या. म्हणून 60 प्लस 25 मायनस 4 इज इक्वल टू, पुन्हा परत 60 प्लस 21 इज इक्वल टू 81. कसंही करून बघा, सारखंच असणार. हे या पद्धतीने एक मुद्दाम लिहून घ्या, तुम्हाला समजावं म्हणून बाबा. म्हणून असं काही नाही, आपल्याला तर आपण आता एक्सपर्ट झालो. ही पद्धत कुठली तरी तुम्हाला व्हिज्युअलाइज होईल. पण ही पद्धत बाय द डिफिशियन्सीची आहे आणि ही पद्धत आहे, ही फॉर एक्झाम्पल इथं पुन्हा परत लिहितो, 56 प्लस 25 म्हणजेच बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन. जर आपण याला +5 करणार असू, तर याच्यातून आपल्याला -5 करावं लागेल. किंवा अजून 56 प्लस 25
कलर बदलून घेतो जरा. ओके. जर याच्यामध्ये आपण +4 करणार असू तर आपल्याला याच्यातून आपल्याला -4 करावं लागेल. हे लिहून घ्या. ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता दोघं, आता शेवटी कोणाला कुठला अप्रोच आवडतो, कोणाला कुठली पद्धत दिसते, जे फास्ट दिसतंय त्याच्याप्रमाणे सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. हा उद्देश आहे, परत तुम्ही लिहितायत सांगतो, हा उद्देश आहे विदाउट पेन पेपर, किंवा डायरेक्ट आन्सरकडे आपलं मूव्ह झालं पाहिजे ऍडिशन अप्रोचमध्ये. म्हणून या सर्व गोष्टी आपण बघतोय. बाकी काही अजून आहेत काही गोष्टी की त्याच्याने आपला अजून ऍडिशन स्ट्रॉंग होणार आहे, ते सांगतो. आता महत्वाचा मुद्दा आहे पुढचं. तेच. थोडाफार उलट पालट वाटू शकतं, कारण आपलं जे पॅटर्न तयार झालाय आतापर्यंत ऍडिशनचा. पण काही काळजी करू नका. पुन्हा पुन्हा करून, पुन्हा पुन्हा समजून, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघून, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करून नंतर वाटायला लागेल की वाव, ओके, इट्स गुड, गुड की इथं मेंटल अरिथमेटिक होतं म्हणून. डन सर. ओके. पूजा ताईंनी परमिशन दिली. अजून एखाद्या ताईंना विचारतो आणि मग पुढे जातो. डन. ओके. ओके. सध्या नोट्स लिहून ठेवा, काय काळजी नका करू. कारण आपण अजून दुसरा तिसरा काही ज्या नवीन ताई त्यांच्यासाठी सांगतोय, जेव्हा पुढचा राऊंड करू. आता सर्वजण इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे झालं होतं वाटतं, आपलं झालं होतं वाटतं, आपण तर हे झालं होतं. हो सर, झालं होतं सर. काय हरकत हो नाही, रिपीट सांगितलं झालं त्या निमित्ताने, काही प्रॉब्लेम नाही. हा मी तुम्हाला हे सबमिशन सांगितलं होतं, केलं का तुम्ही? केलं होतं का? खरंच सांगा प्रामाणिकपणे. हो हम्म. सर, हो केलं आता होतं. त्या बच्छावताई म्हणतात नव्हतं केलं. सबमिशन सांगितलं होतं, प्लीज. सबमिशन असं सांगितलं होतं, प्लीज इकडे लक्ष द्या, की 1 2 7, समजा मी 1 3 मग 6 येणार बघा, 6 येणार. हे 3 अंक एकत्र आले तर बाय प्रॉडक्ट इज द, म्हणजे रिलेशन ऑफ डिजिट इज अ 10. मग पुन्हा परत मी एक एक नंबर वाढवत जातो. 1 4 विथ 5 बघा, 5. एवढे 4 अंक कधी नजरेसमोर आले तर ऍडिशन इज द 10. ही थोडीशी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, बाकी काही. आता मला वाटतं पुन्हा परत इकडे लक्ष द्या. 1 5, लक्ष द्या, लक्ष द्या, पहिले लिहू नका. 4 केलं, पण हा पेअर झालेला आहे माझा, एक लक्ष द्या, हा पेअर झालेला आहे. म्हणजे बघा, 1 झाला, 4 झाला आणि 5 झाला, 1 झाला, 5 झाला आणि 4 झाला, म्हणजे हा पेअर झालेला आहे. हे कुठेतरी जागा बदलणार आहे, म्हणून यात हा नवीन पेअर नाहीये. म्हणून आपण इथं चेंज करू शकतो बघा. 6 2 2. 2, कारण 1 आणि 2 चा झालेला आहे बघा. इथं जर 2 नंतर 1 केला असता तर 7 झाला असता, म्हणून मी 2 2 घेतला. 2 2 6, 2 2 6 असा तयार झाला. हा एक पेअर झाला. तुम्हाला सबमिशन दिलं होतं, प्लीज. तुम्ही ना स्वतः रोजच्या रोज प्रॅक्टिस करत नाही, याचा अर्थ असा होतो. ओके ना. व्हिडिओ जर लाईव्ह क्लास नाही केला तर व्हिडिओ बघितला पाहिजे. ह्या पेअर तयार करता आले पाहिजे. नंबर ऑफ पेअर तयार, क्लिअर आहे. बाकीचे तुम्ही बनवा, शोधा शोधा. डिफरंट डिफरंट किती भेटतात ते तर शोधा. एखाद्या वेळेस काय होईल, रिपीटेड होतील फक्त, त्याच्याने बी काही फरक पडत नाही. आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे, आपल्या हाताखालून गेलं पाहिजे, आपल्या नजरे करून गेल्या पाहिजे, आपल्या ब्रेनच्या समोर, ब्रेनच्या पटलावर ते लिहिलं गेलं पाहिजे. हा उद्देश आहे, बाकी काही नाही. ओके, क्लिअर आहे. लिहून द्यायची गरज आहे नाही, तुम्ही करणार आहेत प्लीज. सो पुढे जातो पुन्हा परत. त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं इथंच न थांबता, प्लीज इथंच न थांबता. आता आपलं रिव्हिजन होईल, काही प्रॉब्लेम नाही. इथंच न थांबता, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे इथं 2 आला, परत इथं 2 आला, तर इथं 5 आला पाहिजे. मला 9चे पण 3 डिजिट, म्हणजे 3 डिजिट मला पेअर रिलेशन ऑफ डिजिट मध्ये शोधता आला पाहिजे. त्याच्यानंतर आपण सांगितलं 8चे पण शोधता आले पाहिजे. 8चे पण शोधता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं 5 आला आणि इथं 2 आला, ओके ना.
तर मग इथं काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे इथं 5च्या कमी जोड्या मिळतील, पण झाला पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे. क्लिअर आहे? मग इथं इथं 2 आला. हां, आणि इथं 2 आला, तर मग इथं काय येणार 4 येणार. 8 साठी बोलतोय मी. 8 साठी बोलतोय. अशा जोड्या आल्या पाहिजे नजरेसमोरून. हा प्रॅक्टिसचा पार्ट आहे. हे सबमिशन दिलं होतं तुम्हाला, पण नसेल तर लिहून ठेवा प्लीज. लिहून ठेवा की आपल्याला सबमिशन करायचंय. हां, प्लीज. नाहीतर पुन्हा परत ओके. पुढे जाऊया प्लीज. ओके. इथं पण आपण बघितलं होतं